राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. जय भीम, जय भीम, जय भीम. आवाज कमी येतो. मला जय भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा. डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहब आप आगे बढ़ो. डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहब आप आगे बढ़ो. सीना हमारी फौलाद है, अम्बेडकर की औलाद है. सीना हमारा फौलाद है, अम्बेडकर की औलाद है. सीना हमारा फौलाद है. ज्यांची आपण खरंच आतुरतेने वाट बघत होतो, ज्यांचं इथे जास्तीत जास्त उपस्थित असलेल्या तरुणांना आकर्षण आहे की माझ्या आंबेडकरी क्षितिजावर एक राजकीय पटलावर एक नवीन तारा उदयास येतोय, त्याचं मार्गदर्शन आम्हाला इथे लाभावं. मी विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर यांना की आपण आम्हाला संबोधित करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट दिनेश हनुमंतेजी, वैभव धबडगेजी, माझे सहकारी शशिकांत जाधवजी, मंचावर उपस्थित विश्वविकास गायकवाडजी, या रायगडचे आणि रायगडचे घाण्या वाघ म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते जगदीशभाई गायकवाडजी, मंचावरचे सगळेच आज नवनिर्वाचित सगळे पदाधिकारी आहेत त्यांचं आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम. आजचा हा उत्साह आणि जास्तीत जास्त तरुण मंडळींचा सहभाग हा बघताना मला असं वाटायला लागलं की काही लोकांनी काही वर्षापूर्वी पुस्तकं पण लिहिली होती की आंबेडकर चळवळ संपली, अशा आशयाची पुस्तकं लिहिली, अशा आशयाची भाषणं केली. पण आज मला त्यांना हे चित्र दाखवावंसं वाटतं की आंबेडकर चळवळ संपली नाही, आंबेडकर चळवळ तरुण झाली, आता ती एका तारुण्यामध्ये आलेली आहे. अशा आजचं हे चित्र आज बघायला मिळतंय. आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बघा, नुसतं पक्ष उभं करत नाही होत आपण, हा पक्ष नाही, ही एक मुवमेंट म्हणून आपण उभी करत आहोत. आज ज्या पद्धतीने आमचं प्रतिनिधित्व शून्य होत चाललेलं आहे, बौद्धांची अनुसूचित जातीची मतं कुठेतरी कुजवली जात आहेत आणि म्हणून या मतांचं रूपांतर सिटांमध्ये व्हावं, या मतांचं रूपांतर प्रतिनिधित्वामध्ये व्हावं याकरिता आज आम्ही तो स्टँड घेतलेला आहे. आणि म्हणून मला अनेक वेळा ऑफर होत्या की तुम्ही हा पक्ष काढा, तो पक्ष काढा, आमच्या पार्टीमध्ये या, आमच्या पार्टीमध्ये या, तुम्हाला राज्यसभा देतो, तुम्हाला MLCs देतो. आणि मग हा सगळा विचार, हे सगळे ऑफर्स असताना आमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये होतं की बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी असताना आम्हाला दुसऱ्याच्या पार्टीमध्ये जाऊन काय काम करायचंय, आणि म्हणून उभी करीन तर बाबासाहेब आंबेडकरांचीच पार्टी उभी करीन आणि इतर पार्टीचे झेंडे आम्ही हातात घेणार नाही. मला वाटतं सगळ्यात आधी 2010 साली जगदीशभाई गायकवाडांनी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं आणि 6 डिसेंबरला चैत्यभूमीला शिवाजी पार्कला त्यांनी मला भाषण करण्याची पहिली संधी उपलब्ध करून दिली होती. आणि आजही माझं ते भाषण त्याच्यावर मी ठाम आहे. त्यावेळेसही मी सांगितलं होतं की हे ठिगळं लावलेली झेंडे आपल्या हातात घेण्यापेक्षा बाबासाहेबांनी दिलेला निळा झेंडा हा तुमच्या हातामध्ये घ्या. काय बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तत्व इतकी कमजोर आहेत की आम्हाला स्वतंत्र वेगळा पक्ष काढावा लागतो?
काय बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेली धोरणं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचे ऑब्जेक्टिव्ह एवढी कमजोर वाटली की आम्हाला एक नवीन पार्टी रजिस्टर करावी लागते, बाबासाहेबांच्या रिपब्लिकन नावापासून फारकत घ्यावी लागते. बाबासाहेब आंबेडकरांची तत्व आज संपूर्ण जग मान्य करतोय आणि आम्ही बाबासाहेबांनी दिलेलं हे नाव सोडत चाललेलो. बाबासाहेबांनी दिलेलं पक्षाचं नाव काय आहे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. इंग्लिश मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात जितकेही संघटना काढल्या या इंग्रजी भाषेमध्ये बाबासाहेबांनी त्या संघटना काढल्या. या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं बघा, आज आपण बाबासाहेबांची तत्व सोडतोय, आम्ही आमच्या पक्षाची नावं बदलतोय, पक्षाचे झेंडे बदलतोय आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व कोण उचलत आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म स्वीकारला त्या धम्माचं प्रतीक काय आहे? काय आहे धम्माचं प्रतीक? कमळ. कमळ हे बुद्ध धम्माचं एक प्रतीक आहे. ते चिन्ह कोण घेत आहे? बीजेपी. म्हणजे बाबासाहेबांनी ठरवून दिलेले तत्व कोण उचलत आहे? बीजेपी. आणि आम्ही सोडत चाललेलो आहोत. आणि म्हणून आम्हाला आज बाबासाहेबांच्या पक्षाचं नाव, हे नावही जर याचं मराठीत रूपांतर करा, रिपब्लिक. आपण 26 जानेवारीला रिपब्लिक डे साजरा करतो ना, मराठीत काय म्हणता या दिवसाला? प्रजासत्ताक दिन. म्हणजे रिपब्लिकचा अर्थ काय होतो? प्रजा. प्रजा. प्रजेला दुसरा शब्द काय आहे? प्रजेचा दुसरा शब्द काय आहे? जनता. रिपब्लिकचा अर्थ काय झाला? जनता. पार्टीचा मराठी पक्ष, इंडियाचा मराठी. आता या तिन्ही शब्दांना जोडा. भारतीय जनता पक्ष. म्हणजे ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पासून तुम्ही फारकत घेताय त्याच रिपब्लिकन पार्टीचं मराठीत रूपांतर करून ती लोक सत्तेत जात आहेत, या देशाचे सत्ताधारी होत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची तत्व ते स्वीकारतायत आणि आम्ही बाबासाहेबांची तत्व त्याच्यापासून लांब लांब होत चाललो. कमळ त्यांनी घेतला, कमळ आमचा कमळ ते चोरून घेऊन गेले, आमची पार्टी ते चोरून घेऊन गेले. 1925 साली बाबासाहेबांनी समता सैनिक दलाचं सगळं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह तयार केले, तेच सगळे आरएसएस चोरून घेऊन गेले. चोरी कधी होते माहित आहे? घरामध्ये. जेव्हा तुमचं लक्ष नसते, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात नसता, त्यावेळेस तुमच्या घरातनं चोरी होते. आज आमच्या पक्षाचं नाव चोरलं गेलं, आज आमच्या पक्षाचं चिन्ह चोरलं गेलं. का? तर आम्ही आमच्या घरातच नाही आहोत, आम्ही इतरांचे घर मोठं करायला चाललो. आणि म्हणून मी 2024 पर्यंत, या काही लोकांना वाटत असेल हा अचानक 2 महिन्यात आला. ही लोक जी आली, भले जगदीश भाईंनी इथे बोलवली असतील तुम्हाला, पण तुम्ही 2 महिन्यात राजरत्न आंबेडकरला ऐकायला आलेलं नाही आहात. मागच्या 10 वर्षापासून मी संपूर्ण भारतामध्ये, आज जशी तुमच्या इकडे गर्दी आहे, काल सोलापूरमध्ये मी होतो, मोहोळमध्ये होतो, तिथे तुडुंब गर्दी होती. सगळीकडे मी जिथे जिथे जाईन, मी हरियाणात जातो, राजस्थानला जातो, माझी गाडी जर 5 किलोमीटर अंतर असेल तर मला 2-2, 3-3 तास जातात. प्रत्येक गावागावामध्ये बैठका, प्रत्येक गावागावामध्ये स्वागत. या सगळ्या पूर्ण देशामध्ये आम्ही एक आंदोलन उभं केलं की भारताचं संविधान धोक्यामध्ये आहे, भारताचं संविधान हटवलं जाणार आहे. आणि म्हणून आज त्या पद्धतीने लोक जागृत झाली. जागृत झाल्यानंतर काय झालं? म्हणजे आमची फसवणूक बघा कशी होत चालली. आम्ही लोकांना जागं तर केलं, मतं कुणाला द्यायची, काय द्यायची, हे सगळं कुणाला नाही द्यायची, हे सगळं जागं केलं, पण त्या मशीनवर आमचं बटनच नाही. लोकांच्या मनात आलं की बीजेपीला पाडायचंय, पण बीजेपीला पाडायचंय याचा अर्थ आम्हाला काँग्रेसला निवडून आणायचंय का, राष्ट्रवादीला निवडून आणायचंय का, शिवसेनेला निवडून आणायचं, असा होत नाही. म्हणजे आम्ही प्रचार करतोय पण त्या मशीनवर आमचं बटनच नाही. मी पॉलिटिकल पार्टी उभी करत नाहीये, तुम्हा लोकांना त्या मशीनवर पर्याय उभा करतोय की माझं बटन हक्काचं बटन, माझं हक्काचं घर. मी मुंबईच्या एका सभेमध्ये, भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम होता, सगळं एक्सप्लेन केलं की काय पार्टी, कसं काम चाललंय. मला लोकांनी येऊन खाली विचारलं, तुमचं भाषण अप्रतिम होतं, सगळं आम्हाला पटलं, आम्हाला सांगा आमचा पर्याय काय आहे, आम्ही कुणाकडे जायचं, या पार्ट्यांमधनं आमची पार्टी कोणती. बघा, माझ्याहून लहान असेल आदित्य ठाकरे,
आदित्य ठाकरे माझ्याहून लहान असेल, प्रबोधन काळ ठाकरेची ती तिसरी पिढी, बाबासाहेबांची मी तिसरी पिढी, हे माझ्या आजीचा पणजीचा आणि माझा फॅमिली फोटो इथं आहे. फॅमिली फोटो, ते माझे सख्खे आजोबा इथे कोपऱ्यात बसलेले आहेत. पण आदित्य ठाकरेला जर राजकारणात यायचं असेल तर उतरल्या तो मंत्री बनतो की नाही? आणि मला जर राजकारणात यायचं असेल तर मला काय सांगितलं जातं, कोणता वाला आरपीआय ए मध्ये जाणार की आरपीआय गवई मध्ये जाणार की आरपीआय कवाडे मध्ये जाणार? माझ्या समोर काय चित्र उभं करून ठेवलं? हा माझा प्रश्न नाहीये, या संबंध तरुणांचा प्रश्न आहे की माझी पार्टी कोणती, या सगळ्या पार्ट्यांमधली माझी पार्टी कोणती? आणि म्हणून तुम्हा लोकांना काही लोक सांगतील की अजून एक गट तयार झाला. लक्षात घ्या, आरपीआय आता गटमुक्त होतोय. मी गट उभा करत नाही, पर्याय उभा करतोय. आता गट नाही, आता पर्याय, आणि पर्याय म्हणजे आरपीआय. अशा पद्धतीने ही पार्टी तुम्हा लोकांपर्यंत घेऊन येतोय. बाबासाहेबांचं हे घर मजबूत करा. माझ्या भाषणांचा वापर इंडिया आघाडीने करून घेतला, माझ्या भाषणांचा वापर एमव्हीए ने करून घेतला. यापुढे माझा प्रत्येक शब्द हा एमव्हीए किंवा इंडिया आघाडीला नाही, आरपीआय ला मजबूत करेल. अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करणार आहोत. अशा पद्धतीने आम्हाला जायचं. आज आमचे प्रतिनिधी शून्य होत चाललेले. संसदेत आमची लोक नाही, विधानसभेमध्ये आमची लोक नाही, आणि जी लोक दावा करतात की आमच्याकडे पक्ष आहे, यांचे आम्ही सगळे धागेदोरे काढलेले आहेत. यांच्याकडे रजिस्ट्रेशन उरलेलं नाही. इलेक्शन कमिशन मध्ये हे लोक जाऊन आले, इलेक्शन कमिशन मधून सगळा रेकॉर्ड काढून आणलेला आहे. आज का आम्ही दावा करतोय की गवईचाही बाप आम्हाला आरपीआय नाव लावण्यापासून थांबवू शकत नाही? का सांगतोय? कारण त्यांच्याकडे पक्ष राहिलेलाच नाही, आणि हा पक्ष याच्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. 1956 साली बाबासाहेबांनी स्वतः घोषणा करून दिलेली आहे, आणि आमची इतक्या वर्ष फसवणूक झाली. काय दावा करतो माहिती आहे? आठवले संसदेमध्ये भर सभेत उभा राहून सांगतात की माझा बाबासाहेबांचा पक्ष आहे, माझी जी पार्टी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी आहे. याचा जरा रेकॉर्ड काढा. या पार्टीची स्थापना 2022 सालची आहे. 2019 साली मोहन पाटील, तुम्हाला तर सगळं माहित असेल, मोहन पाटील नावाची जी, कुणाला माहिती काही नाव मोहन पाटील? 2 लोकांना माहिती. कधी बघितलाय चेहरा त्यांचा, मोहन पाटलाचा? आरपीआयचा ओनर, आरपीआय ए याचा स्थापन करणारा कोण आहे? मोहन पाटील. जो माणूस आमच्या समोर कधी आला नाही, ज्याने कधी निवडणूक लढवली नाही, त्याचा मालक मोहन पाटील आहे. रामदास आठवलेला जर निवडणूक लढवायची असेल तर मोहन पाटील सही करतो. आणि आपल्याला काय सांगितलं जातं? आठवले आरपीआयचा अध्यक्ष आहे. आम्हाला काय सांगितलं? भाई बरोबर बोलतोय मी? 100% मोहन पाटलाची एबी फॉर्म वर सही आजही चालते. आजही एबी फॉर्म वर मोहन पाटील नावाचा गृहस्थ. कुठे राहतात ते? भोपाळला राहतात. कधीही समाजात नाही, कधीही भाषण नाही, कधीही प्रचार नाही, असा आरपीआय यांच्या हातात होता. आणि मग यांनी, मोहन पाटलांनी एका रात्रीत आठवलेला काढून टाकला की तुला आम्ही काढतो. मग आता आठवलेला पार्टी हवी होती की आरपीआय ए मधनं तर काढलं. त्या एचं नाव किती लोकांना माहिती आहे? आरपीआय ए चा फुल फॉर्म माहिती आहे तुम्हाला? आरपीआय ए याचा फुल फॉर्म काय आहे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्रॅकेट आंबेडकराईट. बरोबर आहे? आंबेडकराईट. आम्हाला काय सांगितलं गेलं? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलं. किती मोठी फसवणूक. आणि मग 2022 ला यांच्या समोर प्रश्न उभा राहिला की मला या पक्षाने तर काढून टाकलं. हे कुणाला माहिती आहे का? आरपीआय ए मधनं आठवलेलं काढून टाकलं होतं? कुणालाही माहिती नाही. आणि मग काढून टाकल्यानंतर यांना माहित आहे. काढून टाकल्यानंतर मग यांच्यावर प्रश्न आला की आता मला बीजेपी मध्ये जर जायचं तर पार्टी तर लागेल. आणि मग यांनी नवीन पार्टी रजिस्टर केली, त्याचं नाव ठेवलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्रॅकेट ए. ए म्हणजे आठवले. आता ए ऑलरेडी होता, आता पुन्हा ए सुरू झालं. आणि मग आठवले नावाची पार्टी 2022 साली यांनी रजिस्टर केली, आणि मग त्याच्यातनं ते राज्यसभेवर गेले. आता मला सांगा, हा राज्यसभेमध्ये उभा राहून सांगतो की माझी पार्टी बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी आहे. 2022 साली बाबासाहेबांना सही द्यायला आले होते का?
किती खोटं कारस्थान सुरू आहे, किती खोटं, आणि भारताच्या आंबेडकराईट लोकांमध्ये किती खोटं पसरवलं जात आहे. का तर आम्ही तिकडे उभा राहून दावा करायला तयार नाही की याची पार्टी बाबासाहेबांची पार्टी नाही म्हणून. आम्ही काय करतोय, आम्ही आमचे वेगवेगळे गट काढतोय, वेगवेगळ्या पार्ट्या काढतोय आणि त्याच काम करतोय. आणि म्हणून मी आज उभा राहिलोय, संसदेमध्ये जाऊन उभा राहून सांगणार आहे की याची पार्टी बाबासाहेबांची पार्टी नाही. आमची बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 साली काढलेली घोषणा केलेली खरी आरपी आहे आज मी घेऊन चालत आहे, हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेला सांगणार. आणि त्यासाठी मला तुम्हा सगळ्या तरुणांचा सहभाग हवा. हे काम एकट्या दुकट्याचं नाही. काय माझा बेंचमार्क म्हणजे काय म्हणतो आपण की ज्याला आपण बघतोय तर कुणाला आम्हाला टफ द्यायचं आहे. अमित शहाचा एक नारा होता, 1 बूथ 20 यूथ. एका बूथच्या मागे 20 यूथ हा त्यांना जोडायचा होता आणि प्रत्येक बूथ मध्ये 20 तरुण त्यांना ते पोलिंग एजंट्स म्हणून त्यांना करायचा होता. 2019 सालीचा त्यांचा हा टार्गेट होता. आमची लोकसंख्या थोडी कमी आहे, कमी जरी असली तरी आम्ही 1 बूथ कमीत कमी 5 यूथ अशा पद्धतीने आम्ही जाणार आहोत. आणि प्रत्येक सीट 29 सीट्स, आम्ही 29 सीट्स का टार्गेट करत आहोत. सुरुवातीला आम्ही अनुसूचित जातीच्या काही सीट्स आणि काही जनरल सीट्स वरही आमचे उमेदवार आता उभे राहिलेले आहेत. तर या 29 सीटवर आम्ही का भर देत आहोत, अरे हे तर बाबासाहेबांनी आम्हाला मिळवून दिलंय ना. माहितीये तुम्हाला या 29 सीटा कशा आल्या, अस्तित्वात कुठून आल्या? महाराष्ट्राचं, अख्ख्या देशाचा आकडा वेगळा. बाबासाहेब आंबेडकर राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले हे त्यांना माहित आहे. 1930, 31, 32 ला बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्स गोलमेज परिषदेला गेले आणि गोलमेज परिषदेमध्ये मग गांधी तिकडे आले आणि मग गांधींनी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करायचं काम केलं. आणि हे विरोध करत असताना बाबासाहेब आंबेडकर गांधींपेक्षा वरचढ ठरले. मग त्या इंग्रजांना वाटलं की बाबासाहेब आंबेडकर जे मागतायत ते बरोबर आहे, यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, हे हिंदू नाही आहेत आणि म्हणून यांनाही स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला देणं गरजेचं आहे. काय मागितलं होतं बाबासाहेबांनी की आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही मुसलमानही नाही आहोत, आम्ही सिखही नाही आहोत, आम्ही ख्रिश्चनही नाही आहोत. त्यामुळे आम्हाला आमचा स्वतंत्र मतदारसंघ द्या, जिथे उमेदवारही आमचा असेल आणि मतदारही आमचा असेल. आम्हाला तुमच्या मतांवर अवलंबून राहायचं नाही, आम्हाला तुमच्या मतांवर अवलंबून राहायचं नाही, म्हणून आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या. असे 143 स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेब आंबेडकरांना राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जाहीर करून टाकले. त्याला म्हणतात कॉम्युनल अवॉर्ड. हा कॉम्युनल अवॉर्ड बाबासाहेबांना दिला आणि मग गांधींनी तिथे सांगितलं की हा मतदारसंघ जर तुम्ही बाबासाहेबांना देत असाल, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे उमेदवारही अनुसूचित जातीचा आणि मतदारही अनुसूचित जातीचा. गांधीने सांगितलं नाही, मी असं होऊ देणार नाही. हे मतदारसंघ जर त्यांना देत असाल तर मी प्राणांतिक उपोषण करेन, प्राणांतिक उपोषण करेन. आणि मग त्यांनी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली. बाबासाहेब म्हणाले तुम्ही जगा मारा, मला त्याच्याशी काही नाही, माझ्या लोकांसाठी आणलेले अधिकार मी देणार नाही, परत देणार नाही. गांधीने सांगितलं तुम्ही स्वतः परत देऊन टाका. बाबासाहेब म्हणाले मी देणार नाही. समोरच्या खांबाला गोळी लावून मला लटकावून गोळी जरी घातली तरी माझ्या लोकांचे अधिकार मी मुळीच परत देणार नाही. हा बाबासाहेबांचा स्टँड होता. आणि मग गांधींनी आमच्या लोकांची घरं जाळायला घेतली, लोकांना मारायला घेतलं, त्यांच्या लोकांनी वस्त्यांमध्ये हिंसाचार केला आणि बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब हे मतदारसंघ जे तुम्ही घेऊन आलात तिथे तुमची लोकच राहिली नाही तर काय करा. आणि मग शेवटी बाबासाहेबांनी पुणे करारावर सही केली. पुणे करार काय आहे की बाबासाहेबांनी जे स्वतंत्र मतदारसंघ आणले होते ते बाबासाहेबांनी सोडायचे आणि त्या बदल्यात संयुक्त मतदारसंघ द्यायचे. सेपरेट इलेक्टोरेट सोडायचा आणि जॉईंट इलेक्टोरेट घ्यायचा. म्हणजे काय, अनुसूचित जातीसाठी या फलाना जागा असतील पण तिथे आमचाही मतदार मत देईल. आता मला सांगा, अनुसूचित जातीच्या या सीट्स यांचं अस्तित्व, यांचा जन्म कुठून झाला की गांधींच्या प्राणाच्या बदल्यात या सीट आम्हाला दिल्या. मग गांधींच्या प्राणाच्या बदल्यात आम्हाला या सीटा दिल्या ना,
मग या सीटांवर तुम्ही तुमचा उमेदवार का उभा करता, हा आमचा पहिला प्रश्न आहे. गांधींच्या जीवनदानाबद्दल दिला ना, मग गांधी मेल्या मेल्या तुमचा करार संपला की काय? दुसरा माझा प्रश्न आहे, बीजेपी आरक्षणाचा विरोध करते, बीजेपी पब्लिक सेक्टरचा विरोध करते, बीजेपीचे निर्मला सीतारामनने संसदेत उभं राहून भाषण केलंय की आम्ही 2 वर्षात सगळे सरकारी क्षेत्र खासगी करणार आहोत, सगळे सरकारी पब्लिक सेक्टर्स आम्ही विकून टाकणार आहोत. माझा प्रश्न बीजेपीला हा आहे, जर तुमचा आरक्षणाला विरोध आहे, जर तुमचा पब्लिक सेक्टरला विरोध आहे, मग आरक्षित सीटांवर तुम्ही तुमचा उमेदवार का उभा करता? नरेंद्र मोदी जर एका बापाची औलाद असेल तर अनुसूचित जातीच्या सीटवर एकही उमेदवार उभा करणार नाही. पब्लिक मध्ये तुम्ही आरक्षणाचा विरोध करता आणि मागच्या दाराला ते आरक्षित सीटावर उमेदवारही देता, याला तर 2 बापाचा म्हणा. म्हणजे आरक्षण हटा, आरक्षण गेलं पाहिजे हे जाहीर बोलता आणि आरक्षणाची सीटही पाहिजे. एक काहीतरी भूमिका घ्या. आणि म्हणून या आरक्षित जागांवर आम्ही आमचा दावा करणार आहोत की या सीटा गांधींच्या जीवनदानाबद्दल आम्हाला मिळालेल्या आहे आणि बीजेपीचा आरक्षणाला विरोध आहे, त्यामुळे बीजेपीने पण नैतिकता दाखवून या सीटा लढवू नये, त्या सीटा आम्ही लढणार. आरपीआय लढेल आणि त्यांचे समाजाचे खरे प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी पाठवणार. 15 ऑगस्ट पासून किंवा येणाऱ्या काही तारखांमध्ये आम्ही सगळी ती बैठक घेऊन महाराष्ट्राचा हा दौरा आम्ही काढत आहोत. आणि लक्षात घ्या, आज जी आरपीआय म्हणून आपण हा पक्ष उभा करत आहोत, हे मिशन उभं करत आहोत, याच्यामध्ये आपण एकटे नाही आहोत. काही लोकांना वाटेल आपण तर यापूर्वी प्रयोग केला, वंचितला आपण सपोर्ट केला, आमचे मतदार, आमची एवढी लोकांनी मतं दिली पण सीटा आल्या नाही. बघा, राजकारणामध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन का बरखास्त केला असेल? कारण तो एका जातीपुरता शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे महार, मातंग, चांभार, ढोर या सगळ्यांना एकत्रित केल्यानंतर बनला शेड्यूल कास्ट फेडरेशन. बाबासाहेबांनी तो पक्ष बरखास्त केला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काढला, जनतेचा पक्ष म्हणून काढला की भारताची जनता, भारताची प्रजा. आणि त्याच प्रजेला आज आपण सोबत घेत आहोत. आज घडीला मनोज जरांगे पाटलांचा मला संपूर्ण अनुसूचित जातीच्या सीट्सवर पाठिंबा मिळालेला आहे की जितकेही अनुसूचित जातीच्या सीट्स आहेत तिथे मराठा 50 ते 58,000 मतदार आमचा प्रत्येक अनुसूचित जातीच्या सीटवर आहे. ही सगळी मतं आम्ही तुम्हाला देऊ का? तर हा आंबेडकर त्या मनोज जरांगे पाटलाच्या सोबत बरोबरीने पहिल्या दिवसापासून. आणि म्हणून मी सांगत असतो, आम्हाला सागर बंगला माहिती आहे, सागर बंगला माहित आहे का? बहुतेक लोकांना माहित नसेल काय आहे. फडणवीसाचा बंगला. आम्ही सागर बंगल्याच्या आदेशावर काम करत नाही, आम्ही आमच्या सामान्य लोकांच्या आदेशावर काम करतो. आणि म्हणून त्या पद्धतीने मराठा असेल, आता काल परवा आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला गेलो होतो. त्यांचा नातू सचिन साठे, मातंग कम्युनिटीचा पूर्ण त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. सगळ्या अनुसूचित जातीवर आज आम्ही त्या सीट्सवर अशी ही सगळी एकत्रित करून आम्ही या येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये ही आघाडी थर्ड फ्रंट म्हणा, हा थर्ड फ्रंट जर एमव्हीने आम्हाला सीटा नाही सोडल्या किंवा महायुतीने आमच्या उमेदवार पाळायला असे जर उमेदवार उभे केले आमच्या सीटांवर, तर आम्ही थर्ड फ्रंट उभा करून बौद्ध, मराठा आणि मातंग आणि त्यातही मुस्लिम अशा पद्धतीने माळी आहे, ही सगळी या ज्या जातीची समीकरणं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही त्या सीटांवर कंटेस्ट करणार आहोत. मग ओपन कॅटेगरीच्या सीट्सवर आमची मतं त्यांना ट्रान्सफर करू, एससीच्या सीट्सवर त्यांची मतं आमच्या ट्रान्सफर होतील. अशा पद्धतीने एकमेकांचं सहाय्य करून विधानसभेमध्ये आम्ही जाणार. माझ्याकडे आज परिस्थिती अशी आहे की उद्या जरी इलेक्शन लागले तरी आमचे 5 कॅन्डिडेट्स हमखास जिंकून विधानसभेला जातात. अशा पद्धतीने आज आमची तयारी बहादुरी सुरू आहे. मी रोज फिरतो. आज तुमच्याकडे यायला मला वेळ झाला मध्ये, कारण मध्ये ट्रॅफिकही बराच लागला, पण तरी आमच्या बैठका रोज सुरू आहे. एक मिनिटाचाही आम्ही वेळ वाया घालवत नाही आहोत. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करणार आहे, एक चांगलं रिपब्लिकन मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये उभी राहत आहे. मी मागच्याही याच्यात सांगितलं होतं की कोण सुभाषचंद्र बोस बोलले होते की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा.
3 महिन्याचा वेळ आहे आज आपल्याकडे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. तुम मुझे 3 महीने दो, मैं तुम्हें बाबा साहब की ये मूवमेंट खड़ी करके दिखाता. बाबासाहेबांचा पक्ष कुणाची तरी बी टीम होण्याऐवजी बाबासाहेब आंबेडकरांची ए टीम व्हा. त्या पद्धतीने कामाला लागू आणि जितकेही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आरपीआयची मुवमेंट आपण घेऊन जाऊ. हा पक्ष बाबासाहेबांचा पक्ष ज्या आशेने बाबासाहेबांनी उभा केला होता. काय अपेक्षा होती बाबासाहेबांची की चला आम्ही सत्तेमध्ये नाही जाऊ शकत पण भारताच्या विरोधी बाकावर इतक्या कणखरपणाने बसू की कुठेही जर संविधानावर आळा आला तर आमची लोक तिथे उभं राहून विरोध करायला तयार असतील. आज बघा पंकजाताई मुंडे भाषण काय करतात की आम्हाला संसदेत पाठवा. का तर आम्हाला संविधान हटवायचं आहे. संविधान हटवण्यासाठी त्यांना संसदेत जायचंय. मग जर संविधान हटवण्यासाठी त्यांना संसदेत जायचंय जर संविधान वाचवण्यासाठी कुठं जायला हवं? संसदेत. आमचं काय चाललंय? त्यांना संविधान हटवण्यासाठी संसदेत जायचंय. आम्हाला संविधानाची रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरतोय. आहे का बरोबरीची लढाई? जर ते संविधान हटवण्यासाठी संसदेत जात आहेत तर संविधान वाचवण्यासाठी आम्हाला संसदेत आणि विधानसभेत जाणं गरजेचं आहे. नुसतं मतं कुजवून काही होणार नाही. आज आमची मतं कुजवली जातात. आमची मतं सत्तेपासून विभागली जातात, बाहेर ठेवली जातात. या मतांचं रूपांतर सीटांमध्ये तुम्ही एक गठ्ठा राहा, एकत्रित राहा. या मतांचं तुमच्या मतात काही लोकांना काय वाटतं? फसवणूक वाटतं. अरे मी मतं तर दिली पण माझ्या मतांचं रूपांतर सीटमध्ये झालं नाही. तुमच्या मतांचं रूपांतर आमदारकीमध्ये, नगरसेवकांमध्ये, येणाऱ्या काळामध्ये खासदारांमध्ये अशा पद्धतीचं रूपांतर करून मी तुम्हाला दाखवतो. फक्त तो विश्वास माझ्यावर ठेवा. हे जे घर आहे ना, हे घर, ही पिढी यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. त्यांचंच रक्त माझ्यामध्ये आहे. त्यांचंच रक्त माझ्यामध्ये आहे. आम्ही इथे स्वतःसाठी नाही आलो. मी आज घडीला, आज महाराष्ट्राचा विधानसभा आहे. यापूर्वीच मी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या 138 देशांचं संघटन आहे. 138 त्या 138 देशांच्या संघटनेचा सचिव म्हणून मी आजही काम बघतो. मला काही गरज नाहीये पॉलिटिकल मुवमेंट मध्ये उतरण्याची. पण माझा समाज जर खाईत जात असेल राजकीय दृष्ट्या, बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म आज आम्हाला दिला, हा बौद्ध धम्म बाबासाहेबांनी काय केलं माहित आहे? या बौद्ध धम्माला बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. वेळ खूप झाला म्हणून मी आधी बोलणार नाही. बौद्ध धम्म भारतातून लोक का पावला? बाबासाहेबांनी 4 कारणं दिलेली आहेत. पहिल्या कारणावर की या धम्माचा राजाश्रय निघून गेला. राजाश्रय म्हणजे काय? बुद्धाचा जो धम्म या देशामध्ये वाढला, त्या वाढल्यानंतर सम्राट अशोकानं तो ऍक्सेप्ट केला. एका राजानं तो अंगीकारला. आणि अंगीकारलाच नाही तर संपूर्ण देशाचा धम्म म्हणून बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. आणि केवळ सम्राट अशोकाने नाही, त्यांच्या येणाऱ्या 10 पिढ्यांनी हा धम्म स्वतःचा आणि देशाचा धम्म म्हणून त्यांनी स्वीकारला. शेवटचा जो राजा होता, राजा बृहदत्तची हत्या पुष्यमित्र शुंगाच्या नावाच्या ब्राह्मणाने केली. आणि बौद्ध धम्माला असलेला राजाश्रय, 10 पिढ्यांपासून असलेला राजाश्रय संपून टाकला. 10 पिढ्यांचा कार्यकाळ किती होता माहित आहे? आता तरी आपली एक पिढी 70-80 पर्यंत जगते. त्यावेळची 100 वर्ष तरी जगत असेल. 1250 वर्ष या देशावर बौद्ध धम्माचा राजाश्रय होता. बौद्ध धम्म या देशाचा अधिकृत धम्म होता. 1250 वर्ष. आपण ऐकतो आता 15 ऑगस्ट येईल. बाईंनी जसं गाणं सांगितलं तसं एक गाणं वाजतं की जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा वो भारत देश है मेरा. 15 ऑगस्टला आपण ऐकूया गाणं. मग डाल डाल पर सोने की चिड़िया कोणत्या कार्यकाळात होती? आता आहे का? भारताला आपण काय म्हणायचो? सोन्याचा धूर निघणारा देश. ज्या देशातून सोन्याचा धूर निघत होता, अख्ख्या जगातले विद्यार्थी या देशात शिक्षण प्राप्त करायला येत होती. हे माहितीये का तुम्हाला? नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अशा 17 विश्वविद्यालय या भारतामध्ये होत्या.
अख्ख्या भारताचं व्यापाराचं केंद्रबिंदू. याच तुमच्या रायगडमध्ये अनेक समुद्राचे मार्ग आहेत. या मार्गाच्या आजूबाजूला लेण्या सापडतात. हे सगळे परदेशी नागरिक या देशामध्ये यायचे ते केवळ व्यापार करण्यासाठी. आणि जाता जाता त्यांना वाटायचं अरे या बुद्धाच्या धम्माच्या देशात आम्ही आलो, आणि म्हणून ते लेण्या कोरत कोरत जायचे. तुमच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट सीबीडी सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे. असे अनेक ग्रीक राजे या देशात येऊन गेले. मी ग्रीस मध्ये जाऊन आलो. ग्रीस मध्ये बुद्धाचं म्युझियम आहे तिकडे, ग्रीस मध्ये आहे, तिकडे मी जाऊन आलो. ही सगळी देशातली लोक भारतामध्ये यायची. कुणाच्या कार्यकाळात? बुद्धाच्या कार्यकाळात. आणि मग तो बुद्धाचा कार्यकाळ संपला, शासन संपला. पुष्यमित्र शुंगाने प्रतिक्रांती केली आणि हा धम्म या देशातून नष्ट केला. आणि मग उदय झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अनेक वर्षानंतर आजची माझी पिढी काय आहे माहित आहे? हा जो परिवार आहे, फक्त तुम्हाला 4 लोक दिसत आहेत. ही 5वी पिढी आहे बाबासाहेबांची. त्याच्या आधीच्या 4 पिढ्या काय करत होत्या माहित आहे? बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव काय? सुभेदार मेजर रामजी आंबेडकर. त्यांच्या आजोबांचं नाव काय? हवलदार मालोजी. हे जे पद आहेत ना, सुभेदार, मेजर, हवलदार, हे अति उच्च कामगिरी केल्यानंतर मिलिटरीमध्ये मिळणारी पदं होती. बाबासाहेबांचे आजोबा हवलदार. बाबासाहेबांचे पंजोबा माहितीये का कुणाला? कोण होते? माझ्याकडे बाबासाहेबांची अख्खी वंशावळ आहे. ही वंशावळ अजूनपर्यंत कुणाकडे आलेली नाहीये. आम्हाला आता अंबानीच्या वंशावळ दाखवल्या जात आहे ना सोशल मीडियावर. अंबानीची वंशावळ आली. आम्हाला बाबासाहेबांची वंशावळ माहित नाही. बाबासाहेबांच्या पंजोबांची समाधी आजही औरंगाबादच्या छावणीमध्ये आहे, मिलिटरी कॅम्प मध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांची आई मुरबाडकर फॅमिली, जरा या. त्यांची अख्खी फॅमिली पिढ्यानपिढ्या हे मिलिटरीतले अख्खी फॅमिली मिलिटरीमध्ये होती. काय करत होते मिलिटरीत? काय करत होते माहित आहे? ब्रिटिशरांनी जसंही भारतामध्ये पदार्पण केलं आणि त्यांनी या देशामध्ये सैनिकांची भरती सुरू केली, सगळ्यात आधी या लोकांनी धाव घेतली. का? तर माझ्या समाजाला मागच्या 2500 वर्षापासून यांनी अस्पृश्य तयार करून ठेवलाय, अस्पृश्य म्हणून ठेवलाय. या अस्पृश्यतेतून बाहेर पडायचं असेल तर या लोकांकडे शिरून हत्यार आपल्या हातात घेतलं पाहिजे. या ब्राह्मणी व्यवस्थेला जर संपवायचं असेल तर आम्हाला यांच्यामध्ये प्रवेश करून तो हत्यार, शिक्षण हे आतमध्ये घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचे पणजोबा, बाबासाहेबांचे खापर पणजोबा हे मिलिटरीत गेले, शिक्षण घेतलं आणि 2500 वर्षाची गुलामगिरी तोडण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. पण त्यांना त्यांच्या आयुष्यात ते जमलं नाही. खापर पणजोबाला जमलं नाही. म्हणून खापर पंजोबानं दुसरी पिढी तयार केली की मला जमलं नाही, माझ्या आयुष्यात जे काम मला जमलं नाही ते तुम्ही करा. म्हणून बाबासाहेबांच्या खापर पंजोबानं बाबासाहेबांच्या आजोबांना तयार केलं. हवलदार मालोजींना त्यांच्या आयुष्यात या 2500 वर्षाच्या गुलामगिरीतून त्यांच्या समाजाला बाहेर काढता आलं नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या मुलालाही मिलिटरीमध्ये टाकलं आणि मग त्यांना तयार केलं की मला हे शक्य झालं नाही, हे तुम्ही करा. आणि ते सुभेदार झाले, मेजर झाले आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये हे काम करता आलं नाही. त्या समाजाला 2500 वर्षाच्या गुलामगिरीतून सोडवता आलं नाही आणि म्हणून त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला तयार केलं आणि मग तयार झाले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. अडीच 2500 वर्षाची गुलामगिरी तोडण्यासाठी या पिढ्यानं तयार केली. 7 पिढ्यांनी बाबासाहेबांना तयार केलं. हे मुकुंदराव जे बसलेत ना, बाबासाहेबांच्या मोठ्या भावाचे चिरंजीव, मोठ्या भावाचे. रामजींची नोकरी गेली. पेशव्यांनी महार बटालियन बंद करायला लावली आणि रामजींची नोकरी गेली.
रामजींना वाटत होतं की मी माझा मुलगा तयार करीन, या अस्पृश्य व्यवस्थेच्या याच्यातून सोडवण्यासाठी मी माझ्या मुलाला तयार करत होतो, पण आता माझी नोकरी गेली, माझ्याकडे पैसे नाही, मी माझ्या मुलाला कुठून शिक्षण देऊ, कसं शिक्षण देऊ? त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला बोलावलं. मोठ्या मुलाला बोलावून सांगितलं की आनंदा, मला खूप मोठा विश्वास आहे की हा भिवा पुढे जाऊन काहीतरी करेल. बाबासाहेबांना लहानपणी भिवा म्हणायचे. हा भिवा मोठं काहीतरी काम करणार आहे, पण माझ्याकडे आता पैसे नाही. तुम्हा दोघांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, घर चालवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी हा मुलगा काहीतरी करेल हे मला माहित आहे, माझा ठाम विश्वास आहे. मी तुला विनंती करतो, तू तुझं शिक्षण बंद कर. नोकरी मी जी पत्करली बघितली ती नोकरी पत्कर, अर्धा पगार बाबासाहेबांच्या शिक्षणाला दे, अर्धा पगार घर चालवायला दे. काय उत्तर दिलं माहितीये आनंदानं? आनंदराव, त्यांना आपण आनंदराव म्हणतो, लहानपणी त्यांना आनंदा म्हणायचं. आज जर दोन भावांना बोलावलं आणि दोघांना सांगितलं, हे बाबा माझी आता रिटायरमेंट झाली आहे, मी दोघांचं कॉलेज करू शकत नाही. मोठा मुलगा बोलेल, मी कशाला सोडू, त्याचं बंद करायला हवं, मी नाही सोडणार. आहे की नाही? ही परिस्थिती आहे की नाही खरी? कोण मोठा भाऊ छोट्या भावासाठी त्याग करेल का? आज दोन भावांमध्ये बनत नाही. काय उत्तर दिलं असेल माहिती आनंदरावांनी? आनंदरावांचं उत्तर चांगदेव खरमोडेंच्या दुसऱ्या खंडामध्ये छापून आहे, बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये छापून आहे. आनंदराव म्हणतात की बाबा, मला माहित आहे की तुम्हाला खूप मोठी आशा आहे की विवा काहीतरी मोठं काम करेल, आणि मलाही ती आशा आहे, मलाही ते माहित आहे की हा भिवा आपल्याला या गुलामगिरीतून सोडवणार आहे. आणि या मोठ्या इमारतीचा जर मला पाया व्हायचं भाग्य मिळत असेल तर मी पाया व्हायला तयार आहे. बाबासाहेबांचे मोठे भाऊ बाबासाहेबांच्या या इमारतीचे पाया झाले. बाबासाहेबांना शिक्षण मिळवण्यासाठी त्यांनी नोकरी पत्करली, घर सांभाळलं, बाबासाहेबांना मुक्त केलं घराच्या जबाबदारीतून, आणि मग बाबासाहेबांनी 2500 वर्षाच्या गुलामगिरीतून या समाजाला बाहेर काढलं. या समाजाला बाहेर काढलं आणि बाबासाहेबांनी आम्हाला आमची खरी लढाई सांगून गेलं. हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म आहे, जो बौद्ध धर्माला राजाश्रय सम्राट अशोकाला दिला होता. आता राजा आहे का भारतामध्ये? राजेशाही राहिली का? राजे 15 दिवस तिकडे दिल्लीला थांबतात, त्यामुळे तिकीट मिळत राजे तिकीट मागण्यासाठी बाहेर उभे असतात. 15 दिवस. आणि म्हणून बाबासाहेबांनी राजाश्रय धर्माला कसा दिला बघा. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रिएम्बल, तुम्ही संविधानाचा प्रिएम्बल वाचा, त्याच्यात 4 तत्व आहेत: जस्टिस, इक्वलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी. न्याय, समता, स्वतंत्रता आणि बंधुता. अनेक लोकांनी बाबासाहेबांना आरोप केले की बाबासाहेब तुम्ही ही 4 तत्व फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतली, फ्रान्सच्या क्रांतीतून घेतलेली आहे. बाबासाहेब म्हणाले, मूर्ख आहेत ती लोक जी माझ्यावर असा आरोप करतात की मी ही 4 तत्व फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतली. मी ही 4 तत्व फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतली नाही, मी बुद्धाच्या धर्मातून ही तत्व घेतली. जो राजाश्रय सम्राट अशोकाला बुद्धाच्या या धर्माला दिला होता, तो राजाश्रय बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून पुन्हा या भारतामध्ये बौद्ध धर्माला दिला. आणि म्हणून ही लोक आज संविधान हटवण्याच्या बाता करतात. हे संविधान हटवण्याच्या बाता नाही, तुमच्या धर्माला असलेला राजाश्रय हटवण्याच्या बाता करतात. राजाश्रय. बाबासाहेबांची शेवटची खंत काय होती माहितीये तुम्हाला? रडलेत. 18 मार्च 1956चा भाषण कोणी काढा, रायटिंग अँड स्पीचेस मध्ये आहेत. आग्र्याच्या भाषण मध्ये बाबासाहेब रडले. काय म्हणतात माहित आहे? मी दूर दूर पर्यंत बघतो तर माझा हा गाडा मी इथपर्यंत जो घेऊन आलो तो पुढे नेण्यासाठी मला एकही व्यक्ती दिसत नाही, एकही दिसत नाही. नानकचंद रत्तू बाबासाहेबांसोबत असायचे. रत्तूला ते सांगायचे की रत्तू, ये पूरे तंबू का, तंबू माहिती आहे ना, या सगळ्या तंबूचा मी एकच खांब आहे रे, मी एकटाच बांबू आहे. मला भीती वाटते की हा बांबू कोसळल्यावर माझ्या या समाजाचं काय होईल.
शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांच्या मनामध्ये परिवाराची चिंता नव्हती, माझ्या समाजाचं काय होईल. या 2500 वर्षाच्या गुलामगिरीतून मी माझ्या समाजाला बाहेर काढलंय. बाबासाहेबांची खंत काय होती की ज्या पद्धतीने 7 पिढ्यांमध्ये त्या परिवारानं बाबासाहेबांना घडवलं, बाबासाहेबांची खंत होती की मी माझी पुढची पिढी घडवू शकलो नाही, माझी पुढची पिढी घडवू शकलो नाही. मुलगा होता यशवंत बाजूलाच बसलाय, मुकुंद होता पुतण्या, दोघांनाही त्यांनी सांगितलं की मी माझी पुढची पिढी घडवू शकलो नाही. खोब्रागडे बॅरिस्टर आहेत, सोबत आहेत बाबासाहेबांच्या, दादासाहेब गायकवाड आहेत, हे सगळे बाबासाहेबांसोबत आहेत. तरी देखील बाबासाहेब म्हणतात मला दूर दूर पर्यंत कोण दिसत नाही. बाबासाहेबांची खंत काय, बाबासाहेबांचा अजून एक खंत होती. बाबासाहेबांचा राजरत्न 2.5 वर्षाचा असताना गेला. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने आमच्या पिढ्यानं दुसरी पिढी तयार केली, तसं बाबासाहेब त्या राजरत्नाला तयार करत होते. त्या राजरत्नाला तयार करत होते. बाबासाहेब त्या राजरत्नाला काय म्हणायचे माहित आहे, तू माझा सिंह आहेस, तुला मोठं झाल्यानंतर खूप मोठा पराक्रम करायचा आहे, माझं उर्वरित राहिलेलं कार्य हे तुला पूर्ण करायचं आहे. हे 2.5 वर्षाच्या मुलाला सांगताय. हे सांगत नाहीये, ते पुढची पिढी तयार करताय. ही मुवमेंट ट्रान्सफर करण्यासाठी त्या मुलाला तयार करताय की माझं उर्वरित कार्य तुला पूर्ण करायचं आहे. पण या ब्राह्मणी व्यवस्थेने त्या मुलाचा खून केला. खून कसा, त्याला डबल निमोनिया झाला. मेडिकल वाल्यानं पॅरासिटामॉल दिली असती तर मुलगा वाचलं नसतं का. एखाद्या डॉक्टरने चेक केलं असतं याला ताप आहे आणि ताप आहे म्हणून त्याला औषध दिलं असतं तर ते मुलगा वाचला नसता का. एका बॅरिस्टरच्या मुलाला कोणत्याही डॉक्टरने हात लावला नाही, कुणी साधी गोळी दिली नाही. आणि मग या मुलाची जुलै 1926 ला याचा अंत झाला. बाबासाहेबांची खंत काय होती की ज्या मुलाला मी तयार करत होतो तोच मुलगा निघून गेला. बघा योगायोग काय आहे. बौद्ध धर्मात हे योगायोग वगैरे बसत नाही, पण त्याच राजरत्नाच्या आठवणीवर माझ्या वडिलांनी माझं नाव राजरत्न ठेवलं. मी जरी बाबासाहेबांनंतर मुकुंद नंतर अशोक नंतर मी, म्हणजे बाबासाहेबांनंतरचा मी 3ऱ्या पिढीतला, तरी मी स्वतःला 3ऱ्या पिढीतला समजत नाही. जो राजरत्न बाबासाहेबांना तयार करायचा होता तो राजरत्न मी म्हणून आता समजला. आयुष्य आता मी जगणार आहे. जी अपेक्षा 2.5 वर्षाच्या राजरत्नकडनं बाबासाहेबांनी व्यक्त केली होती, ती अपेक्षा मी माझ्या जीवनात बाबासाहेबांची अपेक्षा पूर्ण करेन आणि बाबासाहेबांचं उर्वरित राहिलेलं कार्य पूर्ण करेन. मी तुम्हाला तरुणांना सगळ्यांना सांगणार आहे, बाबासाहेबांचा एक राजरत्न गेला, पण बाबासाहेब लाखो राजरत्न तयार करून गेले. मी जे इथे उभा आहे हा बाबासाहेबांचा राजरत्न नाही. तुम्ही जे इथे सगळेजण इथे उभे आहात तरुण, हा बाबासाहेबांचा राजरत्न प्रत्येक घराघरामध्ये तयार झाला पाहिजे. बाबासाहेबांची 4 मुलं मरत होती, पण बाबासाहेब घरात बसून राहिले नाही. तुमची मुलं मरू नये म्हणून 24 तास तुमच्यासाठी काम केलं. म्हणून प्रत्येक घरातला तरुण हा राजरत्न असला पाहिजे. ज्या 2.5 वर्षाच्या मुलाकडनं बाबासाहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की माझं उर्वरित राहिलेलं काम तुला पूर्ण करायचंय, त्या आशेने प्रत्येकानं कामाला लागलं पाहिजे, त्या आशेने आलं पाहिजे. महिलांनाही सांगणार आहे, युवतींनाही सांगणार आहे, या मुवमेंट मध्ये तुम्हा लोकांना मागे राहून चालणार नाही. 50% पॉप्युलेशन आहे महिलांची. महिलांचं सहभाग कुठं आहे, तुमचं प्रतिनिधित्व कुठं आहे, स्टेजवर महिला कुठं आहे. काय नुसतं ऐकायलाच येणार आहात, काय नुसतं गर्दी वाढवायलाच येणार आहात. तुम्हाला लोकांना पुढे आलं पाहिजे. बाबासाहेबांच्या मुवमेंट मध्ये 50,000 महिलांचा सहभाग असायचा. 50,000 महिला. या महिला आज बाबासाहेबांच्या या मुवमेंट मध्ये जर तुम्ही आणलं नाही तर ते मरियाई आणि खंडोबाच्या वारीला जातील. तुम्हा या सगळ्यांच्या तुम्हा लोकांची आता ती जबाबदारी असली पाहिजे. महिलांनी ही मुवमेंट हातात घेतली पाहिजे. RPI ची मुवमेंट, आणि मी तुम्हा लोकांना सांगणार आहे, RPI चे कार्यकर्ते आणि हे सगळे, मी कॅडर बेस माणूस आहे. 3-3 दिवसाच्या माझे स्वतःचे दर वर्षाला
सकाळी 9 ते 5:30 पर्यंत माझे लेक्चर्स चालतात. आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स आम्ही चालवतो, जी बाबासाहेबांनी सुरुवात केली होती. ती आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स मध्ये आमचे पॉलिटिकल लेक्चर्स होतात. ग्रामसभा काय असते, बजेट कसा वाचायचा, कशा पद्धतीने निवेदन द्यायचे, कसे लॉज तयार होतात, कसं बिल तयार होतं, बिल कसं वाचायचं, हे सगळं पॉलिटिकल कॅम्पेनिंग आम्ही करत असतो. जरी आज पदाधिकारी म्हणून जरी तुम्ही त्या सामील झाला असाल तरी या ट्रेनिंग मधून तुम्हाला जावं लागणार आहे. तरी या ट्रेनिंग्स मधून जावं लागणार आहे. लक्षात घ्या, नुसतं कालपर्यंत आपण असाच हवेत कार्यकर्ता तयार केला तसं नाही. प्रत्येकाची नोंदणी www.rpi.org.in ही वेबसाईट आम्ही घेतलेली आहे. त्या वेबसाईटवर प्रत्येकाचा फॉर्म भरून घ्या. इलेक्शन कमिशनला सगळा डेटा द्यायचा की आमचे किती कार्यकर्ते आहेत, किती पदाधिकारी आहेत, किती आमचे उमेदवार आहेत. हे सगळं एक पक्ष म्हणून जसा उभा आजपर्यंत आरपीआय मध्ये काम झालं नाही, कधीच झालं नाही. आणि म्हणून तो पक्ष कसा उभा करायचा याचा संपूर्ण अभ्यास करून मी तुमच्या समोर आलेलो. म्हणून मी आज हा पक्ष तुम्हाला माझा नाही आहे, बाबासाहेबांनी जनतेसाठी दिलेला आहे. आणि म्हणून त्या पक्षाला आता बळकटी करणं तुमच्या सगळ्यांचं गरज आहे. तुम्हाला सगळ्यांची आता ती जबाबदारी आहे. आजपर्यंत आम्ही इतरांना मोठं केलं, म्हणजे आमच्या खांद्यावर पाय ठेवून तुम्ही संसदेत जाता. संविधान कुणाचा मुद्दा? आम्हा लोकांचा. तो संविधान घेऊन फिरतय कोण? राहुल गांधी. अच्छा, संविधानाचा मुद्दा घेऊन संसदेत गेला, त्यानंतर संविधानाबद्दल एकही शब्द नाही. म्हणजे आमच्या संविधानाचा, आमच्या भावनेचा वापर करून तुमचे प्रतिनिधी तुम्ही आणत आहात. आणि म्हणून आम्हाला या संविधानाचा वापर करत, आम्हाला जे अधिकार बाबासाहेबांनी दिले त्या सगळ्यांचा वापर करत आमचे प्रतिनिधी, आमचे बोलणारे लोक या विधानसभेमध्ये आम्हाला पाठवायचे. आणि मला आनंद होईल या 2024 मध्ये जगदीश भाईंना विधानसभेमध्ये डरकाळी फोडताना बघायला. त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांचं जबाबदारी. प्रत्येकानं 3 महिने जे काय आपण मतदारसंघ उभे करणार आहोत, उमेदवार उभे करणार आहोत, प्रत्येक पोलिंग बूथ वाईज आम्हाला ते स्ट्रक्चर तयार करणं. महिलांचं असेल, युवकांचं असेल, युवतींचं असेल, पदाधिकाऱ्यांचं असेल, त्या पद्धतीने आपल्याला कामाला लागायचं. आणि म्हणून आज जितके आपण पदाधिकारी या ठिकाणी केलेले आहेत त्या सगळ्यांचं मी आरपीआय मध्ये स्वागत करतो. आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. 3 महिने आता या महाराष्ट्रात मी फिरल्यानंतर जितकेही लोक दावे करत होते की आमचा पक्ष बाबासाहेबांचा पक्ष, हे सगळे पक्ष रिकामे होत चाललेले आहेत. हे सगळ्यांचा भरणा आज आरपीआय मध्ये होत चाललेला आहे. एवढा चांगला प्रतिसाद आज आम्हाला मिळतोय, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करणार आहे की या पक्षामध्ये सामील व्हा. प्रत्येकानं प्राथमिक सदस्य व्हा, मेंबर्स. सगळ्यांचे तर पदाधिकारी होता येणार नाही, पण प्राथमिक सदस्य या सगळ्यांनी फॉर्म तुम्ही त्यांचे भरा. आणि जितक्याही योजना आहेत अनुसूचित जातीच्या त्या सगळ्या तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न मी करणार आहे. प्रत्येकानं rpi.org.in याच्यावर आम्ही फॉर्म तयार करून ठेवलेला आहे. मोबाईल सगळ्यांकडे आहे, इंटरनेट सगळ्यांकडे आहे. त्या सगळ्यांनी तो फॉर्म भरा, म्हणजे सदस्य. आणि मग त्या सदस्यांमधनं आपण पदाधिकारी अशा पद्धतीने ते बांधणी करू. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या विधानसभा याच्यामध्ये आमचे खरे प्रतिनिधी पाठवू या आशेने आणि अपेक्षेने मी आजच्या कार्यक्रमातून रजा घेतो. आपण सगळ्यांनी मी दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण असंच साथ आणि सहयोग जमिनी लेवलवर पण द्याल अशी अपेक्षा आणि कामना करतो. जय भीम, नमो बुद्धाय.